नमस्ते मंडळी, आज आपण कारल्याची भाजी झटपट कशी बनवतात ती बघूया. आणि एकदम सोपी पद्धत आहे. तर मी लोखंडी तवा इथे घेतला, तुम्ही कढई पण घेऊ शकता. आणि तेल टाकलेलं आहे, लसूण घातलेली आहे. लसूण असे चांगले खरपूस होऊ द्या. त्याच्यानंतर मी मिरची टाकलेली आहे. मिरची झाल्यानंतर मी त्याच्यात कांदा ॲड केला. भरपूर असा कांदा पाहिजे त्या भाजीसाठी. आणि नंतर कांदा असा चांगला छानसा असा परतवून घ्यायचा आहे. आणि लोखंडी तवा मी ह्यासाठी घेतलेला आहे की लोखंडी तव्यातच भाज्या छान होतात. तुमच्याकडे कढई आहे तर तुम्ही कढई वापरू शकता. आणि हळद टाकलेली आहे. हळद ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची आहे तर टाका, नाही तर नका टाकू. त्याच्यानंतर चांगलं परतवून घेतलेलं आहे असं खरपूस. आणि त्याच्यानंतर मग मी असं परतवून घेते त्याला. तुम्ही बघू शकता मी किती परतवून घेतले ते असं. त्याच्यानंतर मग मी कारल्याची भाजी तिला कापून घेतलेली आहे राऊंड राऊंड. आणि मग नंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून तिला असं जरा असं चुरगळून घेतली, ज्याच्यासाठी त्याच्यात कडवापण सगळं निघून जायला. तर मीठ घालून मी थोडा वेळ तिला अशी मुरत ठेवली होती. आणि मग नंतर मग मी त्याचं मग ते रस जे थोडं असतं ना कारल्याचं, ते कडूपण जाण्यासाठी थोडं काढून टाकलेलं आहे. नंतर मग मी चांगलं परतून घेतलं कारलं. नंतर थोडंसं असं वाफ द्यायला ठेवलं. वाफ देऊन झाल्यानंतर मग तुम्ही बघू शकता कशी खरगोश झाली. आणि तर मी थोडं खोबरं आधी टाकलं होतं थोडंसं शिजण्यासाठी. नंतर थोडंसं राहिलं होतं ते थोडंसं ॲड केलं परत. आणि मग अशी परतवून घेतली. छान होते. आणि थोडंसं मीठ टाकलं. आणि एवढी छान होते ना ही भाजी. आणि अगदी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा.